हजार कोटी झालेलं आहे। म्हणजे केंद्राने 50,000 कोटी रुपये चरण सिंग कमी केले। 50,000 कोटीची कपात डायरेक्ट। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 19,000 कोटी। आमचे ग्रामविकास मंत्री इथे आहेत, त्यांना शेजारच्या विधानसभेच्या सदस्यांची चिंता जास्त आहे, ह्याची चिंता तुम्ही जास्त केली पाहिजे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 19,000 कोटीवरून 11,000 कोटीवर केलेली आहे केंद्र सरकारने। त्या दिवशी गुलाबराव पाटील साहेबांनी कबूल केलं की आम्ही काय केंद्र सरकारवर अवलंबून नाही। गुलाबराव पाटलांना जे कळलं ते अजून सरकारला कळलेलं नाही असा त्याचा अर्थ आहे। बरं, तुम्ही अवलंबून नसाल तर मग तुम्ही तर प्रोव्हिजन वाढवायला पाहिजे होत्या। 52,000 पाणी पुरवठ्याच्या योजनामध्ये 26,000 योजना पूर्ण झाल्या। उरलेल्या योजना 24-25,000 ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही पैसे वाढवायला पाहिजे होते, पैसे वाढवलेले नाहीत। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या पाणी पुरवठा खात्याचा कुठल्याही जनतेच्या वेगळ्या योजना पूर्ण करण्यासाठी किती उपयोग होणार हे आपण सगळ्यांनी बघणं आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, महात्मा फुलेंच्या जन्मशताब्दी म्हणून 200 वर्ष पूर्ण होणार आहेत जन्माला। 25-26ला महाज्योती अंतर्गत कार्यक्रमाचा खर्च कमी झाला। आर्थिक पाहणी अहवाल सांगतो। मग बाकीच्या सगळ्या प्रोव्हिजन्स म्हणजे UPSC कोचिंग किंवा MPSC कोचिंग त्याचेही खर्च कमी केले। मी त्या तपशिलात जाऊन वेळ घेत नाही। पण संत गाडगेबाबा यांचं 150वे जयंती वर्ष आहे। सरकारने काय केले, ऑलरेडी एक्झिस्टिंग स्कीम एक करण्यात सगळ्या योजना एकत्रित केल्या। आता सगळ्या योजना जर एकत्रित केल्या तर माझी एक सूचना आहे की महाराष्ट्रामध्ये नगरपालिका अ, ब, क या नगरपालिकांना घंटागाड्या कमी पडतात। त्यांना EV गाड्या घंटागाड्या देण्याची व्यवस्था करावी। सरकारने एक योजना आणावी आणि जेवढी घरं असतील त्या शहरात तेवढं आपण गाड्या वाढवून दिल्या तर घंटागाड्या वेळेवर जाऊन कचरा गावातनं बाहेर येईल आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी देखील प्रत्येक शहरात काहीतरी अनुदान देऊन त्या योजना राबवण्याचा प्रयत्न करा। EV गाडी। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मी या ठिकाणी DPDCला सांगा, अध्यक्ष महोदय, बजेटमध्ये तिसरा स्तंभ आहे सर्वसमावेशक विकासाचा। पण सरकार हे इन्क्लुजन नाही करत, इन्क्लुझिव्ह ग्रोथ करत नाही आहे। सरकार एक्सक्लुझिव्ह ग्रोथ करतंय, म्हणजे एक्सक्लुजन करतंय। मागील वर्षी सोशल जस्टिस डिपार्टमेंटला 38,000 कोटी रुपये दिलेले होते। राज्यमंत्री अर्थ सोशल जस्टिस डिपार्टमेंटला 38,000 कोटी रुपये अलोकेट केलेले, पण 50%च पैसे त्या डिपार्टमेंटने खर्च केले। आदिवासी विभागाची काय परिस्थिती? आदिवासी विभागात 29,638 कोटी रुपये दिलेले होते। 47 ते बघितल्यामुळेच मी हा कागद बाहेर काढला, ते जायच्या आधी बोलावं म्हणून। तर 47% निधी खर्च करण्यात आला नाही ना, 50ही पण गाठली नाही। काल